हा जो प्रवास आम्ही चालू केलेला आहे नाही का, याच्यामुळे तुमचे सपोर्ट आम्हाला भेटते, ते तुमचं सहकार्य आम्हाला भेटते, खूपच आनंद झाला. ज्या टायमाला आम्ही नवीन स्टार्ट केलं त्या आम्हाला खूप भिलो होतो आम्ही की याच चालणार का पार्टनर मला काय गाडी चालवायला बाईकला गाडी चालवायला नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. हा एक आपला परत एक नवीन ब्लॉग आहे. तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. चला मॅडम, आवरलं का तुम्ही? आवरलं का? पोरांचं काय करायचं? पोरांना घरात ठेवून जाऊ. मम्मी लक्ष दे, अभ्यास करत बसा. काय गाडी कोण तू चालवणार ना? चालवते व्यवस्थित चालवणार का पाडणार मला? चला काढा पटकन गाडी. बायको आता गाडी काढतीये, येते की नाही? विसरले का गाडी चावी लावायला? बायकोला गाडी चावी लावायला हे बा अशी लावली. टाक खाली, टाक. लावली का? चला काढा गाडी. बायकोला गाडी चावी लावता नाही आली, विसरली गाडी चावी लावायला. हे असं होतं, लय दिसून गाडी चालवली की असं होतं. लागली की आता चालू कर की ते दिसत नाही. घ्या पुढं. चला आता बाईक बसूया. पाडते का काय करते काय माहित बायको. इथं सुरुवात, पुढं चला, तिकडं चला. या हा चला. सेकंड ड्राईव्ह करते. चला, बायको तर चांगली गाडी चालवायला आता मस्त एकदम. पुढच्या रूटला गर्दी, ट्रॅफिक आहे भरपूर. बघा आज बायको कशी ड्राईव्ह करते ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये. ही सोसायटी खूप ब्युटिफुल सोसायटी, रिपब्लिक लाईफ सोसायटी. कोयत्या पाटीलची स्कीम, मोठी स्कीम आहे. खूप मोठे मोठे इथं बिल्डिंग्स वगैरे पण आहे, जागा पण मोठी इथं. मागचं डेकोरेशन होतं दिवाळीचं, ते इथंच होतं. खूपच मस्त डेकोरेशन करते तिथं. पुढे एक चौक लागल आपला, तो कासाचा डॅमला जातो. मला दाखवतो मी पुढं. आता पुढे एक रिव्हर येईल, नदी कासरसाईची. पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. ब्रिज आला आता जवळ. पहिलं खाली शॉप आहेत. पहिलं खालचंच होतं, आता परत त्यांनी मजला वाढवलाय. हा मेन चौक आहे कासरसाई डॅमचा. इकडं लेफ्ट साईडला रोड कासरसाई डॅमला जातो. चल पुढं. हा सरळ चांदखेडला जातो आणि हा पुढे इकडे शिरगावला जातो राईटला. चल ना पुढं. या साईडला साखर कारखाना लागतो. हा चांदखेडला रोड जातो. आम्ही जी जागा घेतलेली ती पुढेच आहे चांदखेडला, पाचाण्याच्या पुढं जरा. आणि इकडं डॅम लागतो या साईडला, लेफ्ट साईडला. मस्त वाटतं इथं, वातावरण खूप मस्त आहे इथं, फ्रेश वाटतं. कामं चालू आहेत लोकांची. बंगला बघा किती मस्त. आपण छोटंसं घर तरी झालं तरी आपण त्यात खूप खुश आहे. आमच्या स्वप्नातलं घर आहे. तिथं प्रत्येकाचं असतं. आम्ही सध्या रेंटने राहतोय. होईल आपलं पण होईल. झालं पण समजा आपलं. झालं पण समजा आपलं. हो हो हो. आता मी गाडी चालवायला शिकले ना. गाडी चालवायची चांगली चालवते आज. चांगलीच गाडी चालवते आज. बायकोला फुल कॉन्फिडन्स मध्ये गाडी चालवते. बस मेन लास्ट स्टॉप चांदखेडची. चांदखेडची बस ही चांदखेड टू चिंचवडगाव. पाचाणीचा रूट. कसं वाटलं गाडी चालून?
पाडला असता तर बायकोनी इथून उतारावरनं आणलं ना व्यवस्थित. लुडबुड करत आणलं. आणले ना आपण व्यवस्थित. पडलो असतो आपण. पडला नाही ना. आज आपण आलेलो आहे आपल्या जागेकडे, जिथं आपण जागा घेतलेली आहे चांदखेडमध्ये. चांदखेडला लागूनच एक आपली जागा घेतलेली आहे आपण. आता आम्ही जे राहतोय ते आम्ही रेंट राहतोय. असं होतं कधी असं वाटतं की आपलं स्वतःचं घर होईल, आणि त्यात आमचे प्रयत्न चालू आहेत की लवकर आपण आपल्या जागेवरती राहायला पाहिजे. नवरा बायकोनी आपली पोरं तिथं आलं की जरा बरं वाटतं, छान वाटतं, इथं मस्त वाटतं की मोकळं वाटतं. खरंच आपल्या जागेवर आलं की जरा नाही का कोणाची दगदग नाही की काय नाही. नाहीतर असं आपण रेंटने राहतोय याने राहतोय तर आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती कोणाचा आपल्यावरती वाटतं की दबाव आहे, बंधन आहेत, हे नाही करायचं ते नाही करायचं, असं पाहिजे तसं पाहिजे, चालूच असतं आहे की नाही. आपल्या जागेवरती आलं की आपल्याकडे घर झालं की आपलं कोणाचं काही टेन्शन नाही की काय नाही. लवकर तरी आमचे प्रयत्न चालू आहेत नवरा बायकोंचे की आम्ही हे करावं म्हणून. बघू तरी आमचे कधी होईल चालू. तरी तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टनी, तुमचा सपोर्ट भेटला तर खूपच चांगलं होईल. जागेवरती आम्ही फेरफटका मारायला आलो आहे दोघं नवरा बायको. जरा जागा लांब आउटसाईडला पडते, जरा होईल, जरा रिकवर होत चालली. इथं डेव्हलपमेंट पण जरा वाढत चालली हळूहळू बऱ्यापैकी. तरी जागा दाखवतो आम्ही तुम्हाला. आपल्या जागेवरती आपण आलेलो आहे. हे जे कंपाऊंड पुढचं केलेलं आहे हा कंपाऊंड आहे आपला, ही आपली जागा आहे. या कंपाऊंड पासून ते ह्या कंपाऊंड पर्यंत ही पूर्ण 2 गुंठ जागा आहे. मॅडमचं चालू आहे बोलणं. इथं पण एक जण राहायला आलेले आहेत. एक जण इथं पत्र्याचं शेड बांधून राहतं ते. हा रस्ता आपला 20 फुटी रस्ता हा. आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं, स्वतःची एक जागा असावं, छोटंसं घर असावं, नाही का. बोलून थोड्याला फेस आला जरा. खूप जरा पाणी पिऊया. इथं प्रत्येकाच्या याच्यामध्ये म्हणजे बोर खाल्लेली आहे सगळ्या भरपूर जणांनी. की तर आपल्याला इथं डॅम लागूनच आहे. या डोंगराच्या पलीकडेच आहे ना कासासाई डॅम आहे, जवळच आहे. इथून आपल्याला 1.5 किलोमीटर, 1.5 ते पावणे 2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. आणि खूप बघण्यासारखं तिथं. कसं वाटतं आपल्या जागेवरून? भारी वाटतं. लवकरात लवकर राहू आपण. येऊ लवकर येऊया. किती मोकळं आकाश, हा सनसेटचा नजारा. इथे प्रत्येकाच्या घरात म्हणजे प्रत्येकाने आपले बोर खाल्लेले आहेत आणि जागा सगळे सेल झालेले आहेत. तरी अजून जर काही जण वाट पाहून आहेत की इथं म्हणजे कोणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं आहे, तर कोणी कोणाला लवकरात लवकर राहायला पण यायचं आहे. भरपूर जण अशी आहेत की नाही का ज्यांना लवकरात लवकर राहायला यायची. तरी आता या जागेची किंमत पण इथं दुप्पट ते तिप्पट वाढ दिलेली आहेत. आम्ही जी घेतलेली जागा 3-4 वर्षापूर्वी त्याच्यापासून ते आतापर्यंतचे दुप्पट ते तिप्पट वाढ आहे जागा. आणि हिंजवडी साईड म्हणलं की लोक भरपूर इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. कारण की हिंजवडी फेज 1, फेज 3, फेज 2, फेज 3 इतके IT पार्क डेव्हलपमेंट होत गेलेले आहेत. आणि ते रहदारी एवढी वाढलेली आहे, पॉप्युलेशन एवढी जी वाढलेली आहे की आता प्रत्येकजण इथं प्लॉटिंग म्हणा किंवा रेंटनी म्हणा प्रत्येकजण इकडे शिफ्ट व्हायला जास्त करून. आणि हा पण इथला जो मेन रोड आहे इथं पुढं जे आपण आता मेन रोडने आलेलो आहे तो एक आपला मोठा हायवे होणार आहे. पुढं डायरेक्ट मुंबई पुणे रोड हायवेच होणार आहे. मी चालू आहे, बघू डेव्हलपमेंट चांगलं होत चाललंय. लय स्वप्न आहे आपलं आमचं. लवकर यावं आपल्या जागेवरती राहायला. कसंही काय हो पण निदान आपलं डबल रूम किंवा पत्र्याची शेड टाकून राहिलं तरी लवकर वाटतं. स्वप्न आहे आमचं लवकर यावं. काय म्हणते बायको? 2 महिन्यात आपण इथे राहायला यायचं राहिला कधी येते मी राहायला.
येऊ लवकरात लवकर देऊ, लवकर येऊ. कसं नियोजन करायचं, काय करायचं, लवकरात लवकर बघूया आपण. बघा ना इकडं सूर्य उगवत आहे, ह्या बाजूला सनसेट भारी सनसेट भारी येतो आहे ना. छान दिसत. नेमकं आपलं बरोबर इकडे ह्याच आहे, समोरच आहे आपल्या दरवाजाच्या इकडे, ह्या बाजूला दरवाजा होईल ना आपला. हा इकडे दरवाजा होईल समोर. समोरच इथं दरवाजा झाला, समोरच छान दिसत. इकडून सूर्य उगवणार, इकडं मावळणार, किती मस्त वाटतंय सनसेट आहे ना. आमच्या जागेचा व्ह्यू आहे. कसं वाटते रे, फ्रीडम वाटते का, फ्री वाटते का. कोणाची बंधन असं मन मोकळं वाटतं का, कोणाचं बंधन वगैरे आहे का. गजबज नाही, कुणाचा कालवा नाही, गाड्यांचं ट्रॅफिकचं अजिबात ही नाहीये, शांतता खूप आहे इथं. आहे अजून शांतता, नंतर होईल. नंतर मोठी कॉलनी होणार इकडे. हो कॉलेज तर खूप मोठी होईल, कारण की प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक जागा गेलेली आहे ना इथली, गेलेली आहे प्रत्येक जागा. कॉलनी झाली की मग गजबज होईल, परत एकदम गिचमिट करा. हे असलं की मोकळं छान वाटतं. हे जे आमच्या शेजारचे कदम आहेत, कदम यांना पण त्यांची पण जागा आसपास आहे, 1200 स्क्वेअर फूट किंवा 1.5 गुंठा असेल यांची जागा. चावी द्या त्यांनाच वाटतं चावी. समोरचे त्यांनी ते ठोंबरे दादा आहेत, त्यांनी पण खूप मदत केलेली आहे. त्यांचा पण पूर्णपणे सहकार्य असतं कुठल्याही गोष्टीत. समोरचे जे घर आहे त्यांचं, त्यांना पण बोरला पाणी इतकं मस्त लागलंय ना, पिण्यासारखं पाणी आहे त्यांची. बोर त्यांनी खणलेली आहे, मस्त लागले एकदम. पाण्याचा तर प्रॉब्लेम नाहीये, बोरला जर पाणी लागलं तर खूप मस्त येतं. मग बायको तू काय सांगशील मग आपल्या युट्यूब फॅमिलीला. आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगेल की तुम्ही सर्वांनी आम्हाला शुभेच्छा द्या आणि सपोर्ट करा तुम्ही आम्हाला, की आमचं घर लवकरात लवकर घर व्हावं आणि आम्ही आमच्या ह्या मस्त इथं स्वप्नातलं घर बांधू आणि तिथे राहायला येऊ. आणि तुमचा सपोर्ट करा तुम्ही आम्हाला, आणि शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या. आणि ते तर आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या भेटतीलच, ही काय आम्हाला आशा आहे तुमच्याकडूनच. आम्हाला खात्री आहे की तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असंच कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहणार आहे. पण तरी पण सांगते मी की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर आम्ही आमच्या घरी येऊ राहायला. कंटाळा आला आम्हाला खूप रेंटच्या घरात राहून. हा जो ब्लॉग आम्ही आता बनवतो हा तुम्हाला कसा वाटेल ते सांगा, नक्की कमेंट करा. हा जो प्रवास आम्ही चालू केलेला आहे नाही का, याच्यामुळे तुमचे सपोर्ट आम्हाला भेटते, ते तुमचं सहकार्य आम्हाला भेटते, ते खूपच आनंद झालाय. ज्या टायमाला आम्ही नवीन स्टार्ट केलं त्या आम्हाला खूप भिलो होतो आम्ही, की भीती पण वाटत होती, खूप भीती होती. हा, असं व्हिडिओ चालू करताना फोनवर जास्त बोलता येत नव्हतं. नाहीये, अजून पण होतं तसं मध्ये आधी मध्ये आम्ही थोडं गडबडतो, कारण की नवीन चॅनल आहे आमचा. तरी पण तुम्ही सांभाळून घेताय आणि सांभाळून घ्या आम्हाला. आमच्याकडून काय चुकत असेल, काय होत असेल तरी पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगत जा, सपोर्ट करत जा आणि सांभाळून घ्या. मेन म्हणजे कारण की एवढं जास्त अजून झालेलं नाहीये, नवीनच चॅनल आहे आमचा. थँक्यू फॉर युअर लव्ह, युअर सपोर्ट. इथे प्रत्येकालाच कंटाळा आलेला की रेंटच्या घरात राहून. प्रत्येकाला वाटतंच की आपलं स्वतःच व्हावं, स्वतःच घर लवकर तयार होईल. मेन म्हणजे बायकोला बायकांना एक असतं की आपलं लवकरात लवकर स्वतःच घर व्हावं, आहे की नाही. होईल लवकरच होईल. आणि तरी बऱ्यापैकी तरी आपल्या युट्यूब फॅमिलीने तरी बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट केलेला आहे, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यांचा सपोर्ट आहे आपल्याला. फॅमिली सपोर्ट करते. आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, आमचे व्हिडिओ पाहत राहा, आम्हाला लाईक कमेंट्स करत राहा. थँक्यू सो मच. चला मग निघूया आपण आता, खूप वेळ झालेला जागेवर आलोय आपण. पोरं घरी वाट बघत असेल. हा, त्यांना बुधावून घेऊन नाही आलो आज, ते पण म्हणले असते नाही का आम्हाला काय नेलं म्हणून. त्यांच्या मागे त्यांचा अभ्यास आहे, अभ्यास चालू आहे त्यांचा. आता इकडे आज म्हणले असते पप्पा मम्मी आम्ही पण येतो म्हणून. त्यांनी पण इथं खूप करमतं, खेळायला भेटतं, मोकळं वाटतं त्यांना, चांगलं वाटतं त्यांना. चालायचं. चला निघूया आता, निघावं लागला का लवकर. गाडी कोण चालव, तू चालवतो की मी चालू.
चालवेन ना मी. चालवते का? हा मग. परत पाडायची नाही तर बायको. नाही हो, ठीक आहे. पाडणार मी. स्किप करू नका, बघत राहा. चहा प्यायचा का बायको? चहा छान भेटतो, गुळाचा चहा. कासा साई बोलतो, मेन कासा साईची इथे. कसं दिसतो व्ह्यू? मस्त एकदम. घेऊ ना, चहा घेऊन येऊ. दोन चहा द्या हो का? ते भेटतो आपल्या गुळाचा चहा, कासर साईच्या चौकात. चहा पण इथं मस्त असतो. तयार होतो बायको चहा. बायकोला पण गुळाचा चहा प्यायचा आहे. मागा पण इथं बोले छान होता चहा. गुळाचा चहा प्या चहा. चॉकलेट बिस्किट. थँक्यू. अरे बिस्किट चालू केले तुम्ही खायला? मुलांना बिस्किट खूप आवडतात. चॉकलेट बिस्किट कुठले रे भाऊ? चॉकलेट बिस्किट मम्मीने घेतले. मम्मी तर चालले तर मोबाईलवर बघून हसणार. चला तर मग मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये परत एकदा. आजचा हा ब्लॉग आपण इथं संपवतोय, इथंच एंड करतोय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपण परत एकदा भेटूया आपण नवीन एका पुढच्या ब्लॉग मध्ये. चला मग आता गुड नाईट, बाय.